नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. अंगारक चतुर्थी 5 मे 2026 या दिवशीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर मी अशा प्रकारे माझी पूजा केली आहे गणेशाची. सकाळीच पूजा झाली पण मला दाखवायला लक्षातच नाही. आज म्हटलं आता दुपार होता होता तरी दाखवूया. आता मोदक करायला घेते आणि एकदम लक्षात आलं की अरे आपण आज प्रेक्षकांना दाखवलंच नाही आपली पूजा. तर मी अशा प्रकारे पूजा केली माझी अंगारकीची. आता आंब्याचा रस घालून छानपैकी कणिक मळून ठेवली आहे आणि आंब्याचा पल्प घालूनच सारण बनवणार आहे आणि त्याच्यापासून मोदक करणार आहे. तर चला रिद्धी सिद्धी गणपतीलाही जायचं आहे आज. हे माझ्या गजानन फुलांनी झाकून गेलेत आणि बाकी काय असो किंवा नसो पण माझे देव खूप लकी आहेत की त्यांना ना ह्या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा भले छोट्या साईजची फुलं असू देत पण भरपूर प्रमाणात फुलं असतात. आणि आज अंगारकी आहे ना त्यामुळे बरेच जण फुलं घेऊन गेले अगदी शेतातल्या मावश्या वगैरे. त्यामुळे नाही म्हणता येत नाही, फुलं नाही म्हणतच नसते मी फुलांना कधी. आणि पण म्हटलं की आम्हाला ठेवून मग घेऊन जावा. तर मग सगळ्यांनी नेऊन उरलेली फुलं मी माझ्या देवांना घातलेत. दुर्वा घातलेत भरपूर अशी हिरव्यागार दुर्वा पण आहेत माझ्याकडे. चला तर माझी ही पूजा कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. हे माझं घरातलं छानसं मंदिर आहे आणि आम्ही इथं एंट्रन्सला ठेवलेत आमचे मोठे छत्रपती. कारण मुलांचा धक्का वगैरे लागेल म्हणून मग मंदिराच्या दरवाज्यावर ठेवलेत मी त्यांना एका साईडला. कारण मग ते सेफ आहे तिथं. आणि याच्यामध्ये शिवरेनी गळ्यामध्ये ऑरेंज कलरची लाईटिंगची माळ घातली. रात्री खूप छान दिसतं ते. आणि मंदिरातला बल्ब गेला आहे POPचा पण आणि सगळाच बल्ब गेला आहे. स्पार्किंग झालं त्यामुळे आतमध्ये लाईट नाही आहे. दिव्याने समयाच्याच प्रकाशात व्हिडिओ काढलाय मी. अच्छा चला. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. अंगारक चतुर्थीच्या सर्व माझ्या भावी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. आज ना आम्ही आमच्या रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात आलोय. तर आज ना आम्ही आमच्या रिद्धी सिद्धी गणपती मंदिरामध्ये आलोय. सगळेच आलोय मुलांना घेऊन. आणि इकडे इतकी गर्दी आहे ना अगदी जत्रेचं स्वरूप आलंय मंदिरामध्ये. मंदिराच्या बाहेर स्टॉल लागलेत आणि इकडे अगदी महाप्रसाद देत आहेत आणि सगळ्यांची अगदी खूपच म्हणजे आनंदामध्ये एक उत्सव साजरा होताना दिसतोय आपल्याला. तुम्ही बघू शकताय सगळे खूपच गर्दी आहेत. आणि हां लाईन ना पोचत थांब. बघू शकताय तुम्ही सध्या किती. हां तर आम्ही रिद्धी सिद्धी गणपती मंदिरमध्ये आलोय मुलांना घेऊन. आणि अगदी छोट्याशा जत्रेचं स्वरूप आलंय मंदिराला. इतकं छान वाटतंय ना. आता आम्ही चाललोय लाईन उभारायला. खूप मोठी लाईन आहे म्हणतायत. आता 10:19 चंद्रोदय आहे आणि आरती तेव्हाच होईल. दाखवते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला सगळे. बापरे खूपच मोठी लाईन आहे. चल 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 लवकर चल. आले आले. तर आता मी लाईननी चाललोय. खूपच छान वाटते बरं का. आणि 10:05 आरतीचं टायमिंग आहे म्हणतात. मला घरी जाऊन माझ्या गणपतीची आरती करायची आहे. चला आता. ए सानू इकडे बघा. छान वाटतंय ना अगदी. मम्मीला थांब म्हटलं तर ऐकत नाही. हा भक्तीचा बर्थडे होता बरं का 2 वर्षापूर्वी. तेव्हा मंदिरचं ओपनिंग होतं. आम्ही इकडेच बर्थडे सेलिब्रेट केला होता. स्थापना होती. स्थापना. घरी जाऊन आपल्याला अजून हे कर थांब अजून आरती करायची. घरचा नैवेद्य काढला. घरी पण 21 मोदक बनवून ठेवले. खूप व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या हे मंदिर कायम बघता. कारण आहेच तेवढं सुंदर मंदिर आणि आमच्या अगदी गावची शान आहे म्हटलं तर चालतं. आहेच छान. अष्टविनायक आहेत आणि सगळेच देव महत्त्वाचे सगळे देव इथे बसवलेत. 4 ह्या साईडला 4 त्या साईडला असे आहेत. बघू शकताय गणपती मंदिरामध्ये किती गर्दी आहे. बापरे आपण आपल्या आरतीला थांबायचं ना. बाहेर नाही आतच आरती घ्यायची आपण.
पप्पा अंगारकी करायला लावली ना मी आज. नाही सेकंड ओपनिंगला आलते की पप्पा. हां फर्स्ट टाइम आले. इकडे हे मेडिकल आपल्याला भेटलेत, आपल्या बचत गटामध्ये आहेत या. हाय तुला. इकडे पुरुषांची आणि महिलांची वेगवेगळी लाईन आहे. आपण लाईन मध्ये जाऊ, नंतर दर्शन घेऊन अथर्वर शीर्ष करू. तोपर्यंत आरती झाली तर बरंच, नाही तर मग आरती नंतर म्हणूयात. मला आता काय म्हणतात आधा आलाय तो वक्रतुंड नारळ ठेवते ना, नारळ ठेवा की. गणेशाची सिद्धी गणपतीची आमची खूप सुंदर महाआरती झाली आणि आम्ही चाललोय दर्शन घेऊन घरी. छान वाटलं बरं, अगदी खूप सुंदर. शौर्य विराज गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. उंदीर मामाला इकडे कोणी बोलतच नाही मुंबईकडे ना. भक्तीला आणून दिलं तर सारखं उंदीर मामा की जे, उंदीर मामा की जे. माझी श्रावणी मुलगी, माझी जी मुलगी श्रावणी आहे ना, तिची फ्रेंड भेटली आम्हाला. तिचा स्टॉल आहे छानपैकी इकडे गणेश मंदिरच्या बाहेर. तुझं नाव काय बाळा? अरे मी सानूला सांगते, आत्ता जस्ट गेली अगं पप्पांबरोबर ती. आम्ही थांबलो इकडे, तर असं छानसं जत्रेचं स्वरूप आलं होतं मंदिराच्या बाहेर. आता गर्दी खूप कमी झाली आहे. आम्ही इकडे गेले 1 तासभर आहोत. आरती झाल्यानंतर पण सगळे आवरावरी करतायत. इकडे काय बघूयात आपण. हे कितीला आहे हो चंबू आई? हा कितीला? थांब, हे कितीला? 30 रुपये. आणि गाळणी
अच्छा चल नको पण विचारलं चल ते माझी. अच्छा तर आता आम्ही एक विराज आणि शोरला कुल्फी हवी होती त्यामुळे कुल्फी घेतली आणि मुलींनी काय ते नेकलेस वगैरे घेऊन पळून गेल्यात त्या घरी पटकन. आता आम्ही चाललोय चालत रस्त्यावरती तोपर्यंत पप्पा येतील आम्हाला घ्यायला. आमच्याकडे सध्या एकच गाडी आहे ना आमची बाईक खराब झाली आहे त्याच्यामुळे सगळं स्कूटीवरती आमचं लोड आहे म्हणजे माझ्या स्कूटीवरती अन्याय होतो काय करू. चला